राज्यभरात पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर देखील रोहा नगर परिषदेच्या वतीने मान्सून पूर्व तयारी अद्याप पूर्ण झाले नसल्याचे चित्र समोर आहे. पावसाळ्यामध्ये रोहा शहरातील मुख्य रस्त्यांची परिस्थिती सध्या चांगली दिसत असली तरी देखील मात्र पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी गटारे तुंबण्याची समस्या आणि पाणी साचण्याच्या ठिकाणांचा प्रश्न अद्याप कायम असल्याचं चित्र आहे. रोह्यामध्ये दरवर्षी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना दुर्गंधी, गटारे आणि वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे यावेळेला रोहा नगर परिषदेच्या वतीने नक्की कोणती तयारी करण्यात आलेली आहे यासाठी आपण रोहा शहरामध्ये आलेलो आहोत. मी सध्या रोहामधील दमखाडीमधील सागर डेअरी विभागामध्ये आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या ही नागरिकांकडून वारंवार मांडण्यात येते. त्यामुळे यावेळेला नगर परिषदेच्या वतीने नक्की कोणती तयारी करण्यात आलेली हे जाणून घेण्यासाठी आपण या संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, पावसाळा तोंडावर आलाय. रोहा नगर परिषदेची मान्सून पूर्व तयारी सध्या कुठपर्यंत पोहोचली? सध्या पावसाळा तोंडावरती आलाय. आता रोहा नगर परिषदेने पावसाळ्यापूर्व जी आपली तयारी असते त्यामध्ये नाले सफाईची जी कामं असतात ते आपण जवळपास 100% पूर्ण करून घेतलेली आहेत. सर्व आपले मोठे नाले असतील, छोटे नाले असतील, त्याची पूर्ण साफसफाई आपण करून घेतलेली आहे. त्याप्रमाणेच रोहामधून कुंडलिका नदीचं पात्र जात असल्या कारणाने नदीकाठी आपले काही सखल भाग आहेत. त्या सखल भागातल्या नागरिकांना आपण सूचित करत होतो पावसाळ्यापूर्वी की जेव्हा कधी पावसाळा असेल त्या कधी पूर आला त्या परिस्थितीत आपण त्या लोकांना आपल्या ज्या शाळा आहेत, समाज मंदिर त्या शिफ्ट करतो. तसेच तिकडे आपण तयारी करून ठेवतो. ती सगळी तयारी आपण पूर्ण करून घेतलेली आहे. तसंच आपल्याकडे काही संस्था आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, त्यांचे जे व्हॉलंटियर्स आहेत आपण त्यांची मदत घेतो. म्हणजे काही प्रसंग घडला, पूर आला तर त्या काळात आपण त्या व्हॉलंटियर्सचं ट्रेनिंग आता ऑलरेडी घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना तयार राहण्यास सांगितलेल्या सूचना केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त नागरिकांना काही पुराच्या वेळी काही अन्नधान्य लागलं, काय लागलं, जे काय त्यांचे आवश्यक गरजा असतील त्या पूर्ण करण्याची आपण पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. सागर डेअरी समोर सर गटाराचं काम चालू आहे, कुठपर्यंत पूर्ण होईल? ते काम आता मला वाटतं पुढच्या 8 ते 10 दिवस पूर्ण व्हायची शक्यता आहे. मला वाटतं 8-10 दिवसात ते काम पूर्ण होईल. त्यात मोस्टली पावसाचं पाणी आपलं जातं, त्यामुळे ते काम आमचं प्रायोरिटी आहे की लवकरात लवकर पूर्ण व्हायचं बघतो आम्ही. यंदा गटारे सफाई आणि नाले सफाईसाठी नेमका किती खर्च करण्यात आला आणि 100% कामांपैकी किती टक्के काम पूर्ण झालं? आपलं जवळपास आता 100% काम पूर्ण झालेलं आहे. छोटं मोठंच काय असेल तर पुन्हा काही कसं असतं, नाले सफाई झाली, जवळपास 1.5 महिन्यापासून नाले सफाई सुरू आहे आपली. त्यानंतर पण काही नाल्यामध्ये वाहून येतं काही पदार्थ असतील, काय असतील तर त्यावर पुन्हा काढून घेऊ आता. आणि जवळपास 9 लाखाचा खर्च नाले सफाईसाठी आपण प्रोव्हिजन करून ठेवलेला आहे. सर, बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं पावसाळ्यात. उदाहरणार्थ सागर डेअरी आणि अष्टमी ब्रिज ते रेल्वे स्टेशन या भागात बऱ्याच प्रमाणात पाणी साचतं, म्हणजे पाऊस जास्त झाला तर त्यासाठी काय उपाययोजना केल्यात का? नाही, आपलं काय होतं की जेव्हा नदीपात्रात जास्त पाऊस पडतो आणि वरून जेव्हा पाणी सोडलं जातं डॅमचं, त्या काळामध्ये त्या मधल्या काळात 10 ते 12 तासासाठी आपला जो अष्टमीचा जो पूल आहे त्या भागात आपला संपर्क तुटतो. मग नागरिकांना तिथून म्हणजे फ्रॉम स्टेशन टू आपल्या रोहा साईडला अडचणी निर्माण होतात. तर त्यासाठी आपण व्हॉलंटियर्सची नियुक्ती केलेली आहे. आपण बोटची व्यवस्था केलेली आहे. मागच्या पावसाळ्यात आपण बघितलं असेल 4 ते 5 वेळा पूर आला जवळपास. त्यावेळी सुद्धा आपण व्हॉलंटियर्स आणि बोटच्या सहाय्याने लोकांना या भागातून त्या भागात येण्यासाठी मदत केलेली होती. तोंडावर आहे सर, रोहा नगर परिषदेच्या वतीने जी काय तयारी करण्यात आली आहे त्या संदर्भात नागरिकांना काय विश्वास द्याल? नागरिकांना आपण एवढंच सांगू, आता पावसा तोंडावरती आलेला आहे. ज्या काही तुमच्या तक्रारी असतील, कधी तुम्हाला काही रात्री पाऊस होतो, ढगफुटी होते, त्या काळात आम्ही आमचे नंबर सुद्धा जाहीर केलेला आहे. त्वरित आम्हाला सूचना करा. माझा नंबर सगळ्या पब्लिकला माहीत आहे, तर त्वरित मला फोन करा, माझ्या टीमला फोन करा. आपण त्यांच्या तुमच्या सेवेसाठी उपस्थित राहू. नगर परिषदेच्या वतीने मान्सून पूर्व तयारीचे दावे करण्यात आले असले तरी नागरिकांना प्रत्यक्षात या संदर्भातला किती दिलासा मिळतो हे येणारा पाऊसच ठरवणार आहे. राकेश मोरे, TV7 मराठी, महाराष्ट्र न्यूज, रोहा, रायगड.